कुठले आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहेत का की जे डोळ्याच्या खालची वर्तुळं कायमसाठी घालून देऊ शकतात? सो त्याच्यासाठी आयुर्वेदातलं एक महत्त्वाचं औषध आहे की जे अमृता समान आहे त्वचेसाठी, ते म्हणजे शतधौत घृत. आता काळी वर्तुळं कधी येतात आपल्याला, की जेव्हा रात्री झोपताना मोबाईलचा यूज हा सगळ्यात जास्त होत असतो किंवा आयर्न डेफिशियन्सी, हिमोग्लोबिन शरीरात कमी असेल तर त्याने सुद्धा आपल्याला डोळ्याखाली काळी वर्तुळं ही यायला लागलेली असतात. आता शतधौत घृत हे जे बनवलं जातं ते खूप शुद्ध पद्धतीने बनवलं जातं. त्याच्यामध्ये कुठलीही केमिकल्स नसतात आणि त्यामुळे त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नसतो. सो ते आपण डोळ्यांना लावलं आणि तिकडच्या स्किनला मॉइश्चर मिळण्यासाठी, सुरकुत्या कमी होण्यासाठी आणि जो काळा टोन आलेला असतो डोळ्याखाली तो कमी व्हायला सुद्धा या शतधौत घृताने उपयोग होत असतो. की शतधौत घृत ह्याचा अर्थ काय? शत म्हणजे 100, धौत म्हणजे धुतलेलं आणि घृत म्हणजे तूप. सो गाईचं तूप जे असतं ते आपल्याला तांब्याच्या पात्रात घ्यायचं असतं. त्याच्यामध्ये थंड पाणी घालून ते स्वच्छ धुवायचं असतं, गोल फिरवून रोटेशन करून. हे मंथन केल्याप्रमाणे असतं. पहिल्यांदा 100 रोटेशन्स करायची. आपण जे पाणी घातलेलं आहे ते काढून टाकायचं, परत पाणी घालायचं आणि परत 100 वेळा रोटेशन करायचं. असं टोटली 100 रोटेशन्स आणि 100 वॉश म्हणजे एकूण टोटल 10,000 रोटेशन्सनी बनणारं शतधौत घृत हे एकदम क्रीमी कन्सिस्टन्सीचं बनतं आणि ते इतकं मुलायम असतं की आपल्या जे त्वचेचे 7 थर सांगितलेले आहे त्या प्रत्येक थरात ते ॲब्झॉर्ब होतं.